प्रत्येक कलावंताच्या बाबतीत त्याच्या काही सामर्थ्याच्या बाजू असतात, काही सामर्थ्याचे घटक असतात. म्हणजे उदाहरणार्थ गुलजारची पटकथा असेल, गुलजारचा सिनेमा असेल, त्याच्या ठरलेल्या गोष्टी असतात. म्हणजे गुलजारच्या सिनेमामध्ये असं एक आहे की एक रेल्वे गाडी पास होताना कुठेतरी दिसते, अशी गंमत असते. किंवा अजून कुठल्या वसंत आबाजी डहाकेच्या कवितेचा मी मागे वेगळ्या अर्थाने अभ्यास करतो. मला असं विलक्षण सापडलं की सगळ्या काळा रंग ते इतका वापरतात. काळा घोडा आहे, काळं हे आहे, काळा पडदा, काळा सूर्य, काळा चंद्र, असं खूप होतं. त्यांना मी व्यक्तिगत विचारलं सुद्धा होतं की काळा रंग तुमच्याकडे एवढा काय येतो. मग मी त्यांना यादीच दिली सगळे. त्यांना ते म्हणले अरे हे इंटरेस्टिंग आहे. पण त्यांनी मला छान सांगितलं. ते म्हणाले मी चंद्रपूरच्या तिकडे लहानपण माझं गेलं आणि तिकडे कोळशाच्या खाणी होते सगळ्या, आणि लहानपणापासून आमच्या प्यायच्या पाण्यामध्ये सुद्धा ते काळ्या काळ्या रंगाचं असा एक परिणाम असू शकेल, आणि चेहरे काळे झालेले वगैरे असं ते होतं म्हणाले. त्याचा परिणाम असू शकेल असं मला वाटतं. पण तुमच्या बाबतीमध्ये तुमची गोष्ट वाचायला गेली की जसं मी म्हणलं की ती कनेक्ट होते. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण मला असं वाटतं की आशय वगैरे असतो, त्याच्यामधलं तत्वज्ञान, त्याच्यातलं अध्यात्म, त्याच्यातलं काय अजून तत्वबोध, ही पुढची गोष्ट झाली. आधी जसं नाटकाला गेल्यानंतर सगळ्यात पहिली अट एक आहे की 3 तास माणूस बसून राहायला पाहिजे. नंतर तुम्ही नाटकात काय दाखवता ही पुढची गोष्ट आहे सगळी. तुमचं किती प्रायोगिक नाटक आहे पुढे बघू. लोक जर बसणारच नसतील तर त्याला नाटकाला अर्थ नाही. तसं तुमची गोष्ट पकडून ठेवते माणसाला, ती अशी सोडू देत नाही. त्याचं कारण मला त्याच्यातलं वातावरण जे वाटतं, त्या वातावरणाची जी मोहिनी होते. बरं, ते तसं म्हणावं तर ते वातावरण तुम्ही काय तद्दन असं काय म्हणताय कथा लोकप्रिय करण्यासाठी केलंय का असं पुन्हा पुन्हा लक्षात येतं की नाही, तसा हेतू नाही या वातावरणाचा. या वातावरणाचा वेगळा हेतू. आणि ते वातावरण म्हणल्यानंतर असं ते तुम्ही अनेक घटक वापरतात त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला हे अतिशयोक्त वाटेल की मी तुमचं ते सगळं वाचत होतो, अभ्यास करत होतो, आणि आजही कधी कधी म्हणजे आत्ता मला इथे कबूतर दिसलं, मला कबूतर दिसलं की तुमच्या गोष्टीची आठवण येते. आता हे जे होणं आहे ना, म्हणजे इतकं त्याचं जोडल्या जाणं आहे. तुमच्या कथेत जी कबुतरं उडत असतात, पशु असतात, पक्षी असतात, म्हणजे एक खिडकी असते, तिच्यावर एक अशी फांदी काहीतरी वाजत असते. पावसाचे तर मी संदर्भ एवढे देऊ शकतो. प्रकाश असा काहीतरी येतो खाली, मग तो असा पुढे जातो, मग तो झिरपतो. आता हे जे सगळं होत जातं कथेमध्ये, म्हणजे त्याचे तपशील आपल्याला एवढे तपशील देत की धुकं जे असतं, जसं आता आपण धुक्याबद्दल बोललो, म्हणजे खरंच काही जणांनी ते ढोबळ अर्थानेच घेतलं की धुकं असतं का वगैरे, तर ते सोडून द्या. पण ते धुकं असतं कथेमध्ये, किंवा ती वेगवेगळ्या पद्धतीची ती खिडकीची दरवाजे वाजत असतात हे, किंवा कोणीतरी काहीतरी एक असा पावा वाजतो, कोणीतरी ते ओम नमः शिवाय म्हणतं. या सगळ्या वातावरणाचा एवढा मोठा परिणाम त्या वाचणाऱ्यावर होतो की तुमच्या कथेची ही ओळख झाली आहे. तर आपल्या कथेची अशी एक ओळख होणं की वातावरण निर्मिती करण्यासाठी, म्हणजे नाटकात जर हे करायचं असेल तर त्याला नेपथ्य करावं लागतं, पार्श्वसंगीत, त्याला प्रकाश योजना करावी लागते, त्याला केशभूषा, रंगभूषा, वेशभूषा हे सगळं करावं लागतं. तेव्हा कुठे तो इफेक्ट नाटकामध्ये प्रोसेनियम आर्चमध्ये दिसतो आपल्याला. पण तुम्ही ते कथेत सगळं बरोबर तुम्ही आणता आणि तुमच्या कथेची ती ओळख झाली असं मला व्यक्तिशः वाटतं. तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही कसं पाहता की हे जाणीवपूर्वक करता का, ते होत जातं का, त्या कथेची गरज असते, तुम्हाला काय वाटतं? जसं तुम्ही आता डहाकेंच्या बाबतीमध्ये सांगितलं की त्यांच्या कवितांमध्ये काळा रंग येतो, हो, तसा त्यांच्या गद्य लेखनामध्ये आवाज हा पण भाग येतो बरं का. त्यांचे काही निबंध किंवा आपण ज्याला ललित लेख म्हणतो ते मी वाचलेले आहेत. त्यामध्ये दूर कुणीतरी खणतंय, आणि ते खणण्याचं जे काम आहे, खण 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 खण, त्यावेळेला ते कोण खणतंय आणि का खणतंय, आणि ती कथा आणखीन वेगळी विलक्षण आहे. तर मी त्यांना म्हणालो होतो की त्या लेखासाठीच तुम्हाला खरं तर तो जो आवाज आहे हा देखील त्यांच्या जसं रंग येतो तसा तो आवाज देखील येतो. अर्थात ते कवीचं वैशिष्ट्य आहे की कवीला हे सगळे गोष्टी या मोहक असतात. पण मग तुमच्या प्रश्नाकडे मी येतो की जसं नेहमी सांगतो की संगीताची आठ जर आपण चांगला आपले कान तयार असतील तर आपण पटकन सांगू शकतो हा ओपी नय्यर आहे, पटकन सांगू शकतो नाही हा आर.डी. बर्मन आहे, दुसरा असूच शकत नाही दुसरा कुठला. हे जे काही सांगणं आहे पटकन, ती जी सिग्नेचर आहे त्याची, ती आपण ओळखू शकतो, आपले कान ओळखू शकतात. तसं प्रत्येकाची सासणे टच म्हणून काहीतरी एक प्रकार आहे, कोणीतरी तो शब्द वापरला होता. आणि एकाने गंमत केली होती की एक घटना साधी घडते की व्हिटीच्या समोर कोणीतरी माणूस जाऊन वडापाव खातो
मग तो वडापाव खातो तर मग हे अमुक कसे लिहितील, जे कसे लिहितील, सासणे कसे लिहितील, अशी त्यांनी गंमत वाचलंस ना ते. हा, तर ती गंमत. तर त्याच्यात भारत सासणे यांच्या कथेमध्ये हा प्रकार कसा येईल म्हणून त्या अभ्यासकाने ते बऱ्यापैकी थोडंसं व्यंग केलं होतं. तर मी ते वाचून मला लक्षात आलं, खुश झालो मी की हे ठीक आहे, म्हणजे चांगला त्याने अभ्यास केलेला आहे. पण त्याच्यात असं लक्षात येतं की आपला म्हणून जो काही स्पर्श असतो, सासणे स्पर्श, तर तो काही आपल्या साहित्यामध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये तो येतो का? तर हा वातावरण निर्मितीमध्ये तो विलक्षण पद्धतीनं आलेलाच आहे, यात काही शंका नाही. आणि मला वाटतं ते माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य मानलं पाहिजे. जसं जीएनच्या बाबतीमध्ये आहे की ते एक वेगळं वातावरण निर्माण करतात, इतरांच्या बाबतीमध्ये तितकं आपल्याला ताकदीने जाणवत नाही. काही प्रमाणात चित्रमच्या बाबतीमध्ये, कवितेच्या बाबतीत तर ग्रेस वगैरेचा तो उल्लेख येतो की ते वातावरण निर्माण करतात, म्हणजे करतातच तसं. गद्यामध्ये जी असतील किंवा अशा प्रकारचे लेखक असतील, काही मोठे जुने लेखक होते, पण ती भाषा जुनी, त्यानंतर ते वर्णन करण्याची पद्धत जुनी, पण मग तो सोस असायचा की मांडण्याचा सगळा. नाथ माधव, मग नाथ माधवांचा सूर्योदय पान दीड पान चालतो, आणि मग त्यावेळेला तो वीरधवल घोड्यावरून पुढे चाललेला आहे आणि त्याने तो सूर्योदय होताना पाहिला. त्यावेळेला मग दिनमणी उगवायला लागला होता आणि तो प्रकाश उंच उंच झाडांच्या शेंड्यावर कसा पडायला लागला होता, पक्षी कसे उडवायला लागले होते, इथपासून सुरुवात करून ते अतिशय सुरस असं पण चित्रमय पद्धतीनं उभं करतात. तर ही त्यांची शैली होती, त्यांचा तो टच होता की हा टच त्यांनी कुठे आणला, कुठून आणला, त्यांनी त्यांच्या किती कादंबऱ्यांमध्ये त्यांनी तो तसा वापरला, त्याचा काही अभ्यास झाला असेल असं मला स्वतःला वाटत नाही. हे सगळे मास्टर स्टोरी टेलर्स होते आपल्याकडे, किंवा गोना दातारांनी काय उभं केलं असेल ते चित्र. पण मग आपल्याकडे आधुनिक कालखंडामध्ये आधुनिक साहित्याचा विचार करत असताना अशा प्रकारचं वैशिष्ट्य वातावरण निर्मितीच्या बाबतीमध्ये कोण कोण करतं, असं जर आपण अभ्यास करायला सुरुवात केली तर पहिल्यांदा जी वगैरेचे नाव सोडल्यानंतर माझंच नाव आठवेल आपल्याला, असं मला नम्रपणे म्हणावं असं वाटतं. आता त्याचं कारण काय असू शकेल, तर एकतर ते कथेमध्ये जो आशय मला मांडायचा आहे आणि त्याच्यासाठी पूरक जो विषय मी निवडलेला आहे, त्याच्यासाठी उपकारक अशा प्रकारची एक शैली ही निर्माण होते. आणि ती शैली मी कुठून तरी बाहेरून आणतो असं नाही, ती आपल्या आतूनच आलेली आहे, आमच्यामध्येच असते ती. आणि निसर्गाशी आपण या ना त्या पद्धतीनं जोडले गेलेलो असतो, फक्त ते आपल्याला कळतं असं नाही. आणि कुत्रं असेल तर ते कुत्रं जवळ येतं, लगट करतं. मग कोणीतरी म्हणाले की ते एकाक्षच का, एकच डोळा त्या कुत्र्याला आहे असं का, तर ते व्यंग आहे आणि ते जीवनाचं व्यंग आहे. दोन्ही डोळ्यांनी बघणारा अतिशय सुदृढ आणि सुंदर दिसणारा कुत्रा तुमच्याकडे आलाच पाहिजे असं नाही आहे. तो तुमच्याकडे येतोय, तो कुठल्या तरी व्याकुळ अवस्थेतून येतोय. त्याला भूक लागलेली आहे, त्याला कोणीतरी मारलेलं आहे, त्याला कुठेतरी त्याच्या कंबरड्यात लाथ घातलेली आहे, त्याचा पाय मोडलेला आहे किंवा त्याचा डोळा फुटलेला आहे, तेव्हा तो तुमच्याकडे येतो की काहीतरी त्याला पाहिजे आहे, त्याला तुमचा आश्रय पाहिजे आहे. नाही तर तो चांगला असेल तर तो तुमच्याकडे येणार नाही, उलट तुमच्याकडे तो बघेल, गुरगुर करेल. तेव्हा ही जी काही त्यातला जो काही धागा आहे तो लक्षात घेतला पाहिजे. तर ही वातावरण निर्मिती जेव्हा होते ती विविध अंगांनी होते, पावसातून होते, प्रकाशातून होते, पशुपक्ष्यांच्या मार्फत होते, पक्ष्यांचा आणि प्राण्यांचा व्याकुळ भाव देखील त्याच्यातून प्रकट होतो आणि तो आपल्या कथा वस्तूला पूरक असा असतो आणि तो पुढे नेतो. त्यामुळे त्याचा एक सिग्नेचर टच म्हणतो, सासणे टच म्हणतो, तो त्या कथेमध्ये असायला पाहिजे. त्याचा अभ्यास झालेला आहे, अनेकांनी तो केला आणि मी तो कुठेतरी वाचलाही होता की त्याच्यात असा टच त्यांचा येतो. तो शेवटाकडे असेल किंवा काव्यात्मक पद्धतीने होणारा शेवट असेल, त्याच्यामध्ये येणारी काव्यात्मक भाषा असेल, ती देखील बोलते, आपल्याला स्पष्ट जाणवते. तर मला म्हणतात की तुम्ही कविता लिहिली नाही का, म्हटलं याच्यात मी कविताच लिहितोय, ती सगळी कविता तिथेच उतरते आहे या गद्यामध्ये, हे विशेष आहे. तर ते वातावरण निर्मितीच्या संदर्भामध्ये मी असं म्हणेन की ते पण एक टेक्निक आहे, तो एक तंत्राचा भाग आहे आणि
तंत्रावर पकड असलेले जे कमी लेखक आहेत ते का, त्याचं कारण हेच आहे की त्यांचा तंत्राचा अभ्यास नसतो तितका. सुरुवातीला एक सुरुवात करतात बबनरावाचा, नंतर तो शामराव होतो, त्याने चष्मा घातलेला आहे, पुढे त्याचा चष्मा लेखकच विसरून जातो, कंटिन्युटी राहत नाही, त्याचं धोतर आहे, त्याच्यानंतर ती पॅन्ट येते, असं सगळं ते होतं. त्यामुळे आपलं पात्र काय आहे, त्याची रेखीव रचना काय आहे, तो कोणते कपडे वापरतो, त्याच्या लकबी काय आहे, त्याची भाषा कोणती आहे, याच्याबद्दल विचार लेखक करतोच असं नाही. करत नसेल तर तो दोष निर्माण होतो आणि मोठ्या मोठ्या लेखकांच्या बाबतीत हा दोष आपल्याला शोधून दाखवून देता येतो. या मुद्द्याला मला जरा वेगळं जोडायचंय. कसं की काही दिवसापूर्वी 2-3 वर्षापूर्वी जळगावला जे जैन हिल्स आहे, गांधी तीर्थ म्हणून आहे तिथे आम्ही 2-3 दिवस राहायला गेलो होतो. तर तिथे सकाळी पीस वॉक नावाचा एक प्रकार आहे. माझे काही मित्र आहेत, त्याने आमच्या सगळ्या फॅमिलीला पीस वॉक म्हणून गेले. थॉमस काहीतरी नावाचे केरळचे ग्रस्त ते आम्हाला पीस वॉकला घेऊन गेले. नवीन होतं आमच्यासाठी. आणि तिथे ते सगळं त्या जैनांनी जे उपलब्ध केलं, शेती, ते तळं वगैरे फार सुंदर केला परिसर, तुम्ही पाहिला असेल. ते फिरताना जे सांगत होते ना, तर मला फार आवडलं. खरं तर ते भारतीय जीवन दर्शन आहे, आपल्या अध्यात्मातून, विचारातून आलेल्या भारतीय विचारातून. आणि ते असं म्हणाले की माणूस मरत नसतो, मग आपण मरतो. म्हणजे काय होतं, मग आपण या झाडात असतो, आपण या मातीत असतो, आपण या आकाशात असतो. हे सगळं जुनं तत्वज्ञान आहे. आणि ते फार छान सांगत होते. मला कसं वाटतं की तुम्ही आता व्यक्तिचित्राबद्दल सांगितलं, पण तुमच्या मधली झाडं जी असतात, तुमच्या कथेमधली झाडं असतात, पशु असतात, पक्षी असतात, कधी कधी आकाश असतं, धुकं असतं, या सगळ्या भोवतालाच्या गोष्टीनं त्या इतक्या जिवंत असतात. म्हणजे मला ते इतक्या पातळीवर वाटतं की त्याच्यामध्ये सुद्धा काय असतं, लेखकाला बरेचदा या सगळ्या जगण्याचा निष्पापपणे विचार करावा लागतो, किंवा मला पुढे जाऊन म्हणता येईल भाबडेपणाने. म्हणजे बालकवींनी एका कळीला फुलराणी म्हणणं, मला हा तसा पाहिला तो भाबडेपणा आहे, पण तो पुढे वर्क होतो ना, पण लेखक करून बघतो तो भाबडेपणा. तसं तुमच्यामध्ये मला जसं लहान मुलाला असतं ना, की त्याला टेबल लागला की रडायला लागतं, त्याला चॉकलेट दे, कॅडबरी दे, ते ऐकत नाही, त्याची आई येते आणि त्या टेबलाला मारते, हा तर टेबला, ते गप बसतं. आता हा जे त्याच्या मनामध्ये आहे की या टेबलाला पण शिक्षा झाली पाहिजे, म्हणजे त्या टेबलामध्ये तो जीव जे बघतो ना, तसं तुम्ही, मला असं वाटतं, तितक्या निर्मळपणे या सगळ्या गोष्टीकडे पात्रासारखं बघता, जिवंत माणसासारखं, एखाद्या लहान मुलांनी बघावं असं, आणि या सगळ्यांना जोडत जाता. की म्हणजे आता खरं तर पशु पक्षी त्यांची भाषा वेगळी आहे, त्यांचं जगणं ते उगाच आपण आपल्या जोडत असतो, पण तुमच्या त्या कथाकार म्हणून बघत असताना तुमचं जोडणं जे आहे ते मला फार इंटरेस्टिंग वाटतं. ते अजून त्या वातावरणाला जे काही सघन बनवतं ना, हा एक मुद्दा मला वेगळा वाटतो त्याच्यामधला. ते असं आहे की आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये पंचमहाभूत आहेतच, आणि या पंचमहाभूतांचा शोध हा प्रत्येक माणूस या न त्या स्वरूपामध्ये घेतो. त्याचा संबंध या निसर्गाशी आपोआप जोडला गेलेला आहे, कारण माणूस हा निसर्गाचाच एक भाग आहे. त्याच्या भोवती जी पशुपक्षी आहेत, त्याच्या भोवती जी झाडं आहेत, त्यांच्याशी एका अर्थानं तो संवाद करत असतो. आणि ही जी काही जीव जंतू आहेत आपल्या भोवती, या देखील आपापल्या परीने आपल्याशी संवाद करत असतात. आता हा संवाद प्रत्यक्ष भाषेतून होतो असं नाही, तो आनंदातून, आनंद लहरीतून किंवा संवेदनेतून होत असतो, आणि हा माणसाला जाणवतो. जे जास्त सेन्सिटिव्ह आहेत त्यांना तो जास्त जाणवतो, जे बधीर आहेत त्यांना तो जाणवत नाही. पण आपल्या भोवती, एखाद्या पात्राच्या भोवती जे काही वातावरण आहे ते त्या कथेमध्ये मला जेव्हा आणायचं आहे, त्यावेळेला मी या पंचमहाभूतांचा वापर करून घेतो. उदाहरणार्थ, एखादा पाऊस पडतोय, तर पाऊस पडतोय म्हटला तर ते पाऊस पडतच राहतो, आणि पाऊस पडतच राहतो, त्याला सीमाच नाहीये. मग तो कधी थांबतो, कधी पुन्हा पडायला लागतो. हे कथाभर पाऊस पडतच राहत असेल तर काही वाचकांनी मला पत्र लिहिलेली आहेत की मी कथा वाचून संपली तरी पाऊस काही थांबलाच नाहीये, आणि तो अजूनही मेंदूमध्ये पसरलेला आहे, बसलेला आहे.
आणि ते विलक्षण झाले आणि आम्ही झपाटल्यासारखे झालो. तर काहींनी म्हटलं आम्हाला पाऊस खूप आवडतो म्हणून आम्हाला ती कथा आवडली. काहींनी असं सांगितलं की आम्ही त्यामध्ये रिलेट झालो, ओढले गेलो. तर हे जे आता पाऊस ही एक नैसर्गिक घटना जरी असली तरी ती किती सूक्ष्मपणे आपल्यावर परिणाम करत असते. आवाजाच्या रूपाने, थेंबाच्या रूपाने, खिडकीवर वाजणारा पाऊस, टपावर वाजणारा पाऊस, पत्र्यावर वाजणारा पाऊस, स्मरणातील रात्र, ठकाजी रामाच्या स्मरणातील रात्रमध्ये त्याच्या घराच्या पाठीमागे एक गंजलेला पत्र आहे. त्या पत्र्यावर येते त्यात रटलाचा जो आवाज येतोय तो हा जो काही पाऊस आहे हा जो आवाज येत राहतो तो संबंध कथाभर पसरून राहतो आणि तो आवाज अजूनही आमच्या मनावर पडतो असं तो पंकज भोसले लिहितोय. तर हे आता ही मंडळी खरंच बोलतायत असं आपण मानूयात. त्यामुळे हा परिणाम इतक्या वर्षानंतर देखील मनावर राहतो हे लक्षात येतं. तेव्हा आपल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की या सगळ्या पशुपक्ष्यांचा आणि वनस्पतीचा मनुष्य जीवनाशी काही संबंध आहे का ते आपल्या पद्धतीनं जगतायत, आपण आपल्या पद्धतीनं जगतो. हे जरी खरं असलं तरी माणूस या सगळ्या निसर्गाचा एक भाग आहे आणि तो जिथं राहतो त्याच्यावर या सगळ्या निसर्गाचा परिणाम होत असतो. आता जर हे कथाकाराला मांडायचं असेल तर त्याला मर्याद अशा प्रकारचा कॅनव्हास उपलब्ध आहे. त्याने वाटेल ते करावं. धुकं असेल धुक्याचा वापर करावा, पाऊस असेल त्याचा वापर करावा, कुत्री आहेत, मांजरं आहेत, हे सगळे आपल्या आयुष्याचा भाग येतो. म्हातारी माणसं त्या कथेमध्ये मी ज्याचं उदाहरण आधीच्या कथांमध्ये दिलं त्यात ते मांजर जे येत आहे तर ते मांजर काहीतरी मृत्यूचा संदेश घेऊन येत आहे अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात निर्माण होते, हुरहुर निर्माण होते की आता हे मांजर मला दिसलं याचा अर्थ आता मी जाणार. तेव्हा मृत्यूची चाहूल त्या म्हाताऱ्याच्या मनामध्ये निर्माण होणं हे एका मांजरीमुळे जरी घडत असलं तरी ती त्यावेळेला ती मांजर म्हणजे मांजर नाही आहे, तर ते प्रतीक आहे एका अर्थानं. पण हे होतं, हे घडतं आपल्या भोवती आणि आपण ऐकतो, पाहतो. आपल्या भोवती असलेली मंडळी त्या पद्धतीने सांगतात, ऐकतात की तो कावळा ओरडत होता, तो कुत्रा तिकडे ओरडायला लागला, त्याच वेळेला इकडे जीव गेला वगैरे वगैरे. हे जे काही सगळं आपण ऐकतो, मग त्या कुत्र्याच्या तिकडल्या रडण्याचा आणि या माणसाच्या जीव जाण्याचा काय संबंध आहे? पण त्या व्यक्तीला तसं ते वाटतंय आणि ते वाटणं तिने इतरांना सांगितलेलं आहे, ते सगळ्यांना पटलेलं आहे. ही गोष्ट जेव्हा घडते तेव्हा त्या कुत्र्याला खूप महत्व येतं, रडणाऱ्या कुत्र्याला. एरवी त्याला काहीतरी होत असेल, दुःखत असेल म्हणून ते रडतंय कुत्रं तिकडे, त्याचा आणि या मृत्यूचा काय संबंध? पण माणसं म्हणतात नाही ते मृत्यू होत असेल तर त्यावेळेला कुत्र्यांना ते जाणवतं आणि मग ते कुत्री त्यावेळेला रडतात आणि मग ते आपल्याला इंडिकेट करतात. तर हे सगळं आपल्या समाज मानसामध्ये आहे आणि त्याचं चित्रण चांगल्या लेखकाला करावं लागतं. मी सुरुवातीच्या मुलाखतीत पण तुम्हाला हा प्रश्न विचारला होता, पण आता तुमच्या कथा लेखनाने किंवा तुम्ही जे सातत्याने लिहित गेलात त्याच्यामुळे माझ्या प्रश्नाचे मला समाधान झालेलं आहे. पण असं असताना सुद्धा हा प्रश्न उपस्थित पुन्हा पुन्हा होतो. त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा नव्याने काही उत्तर असू शकतं का? तो प्रश्न असा की जसं मी म्हणालो तसं तुमच्या कथेने आता स्वतंत्र मुद्रा उमटवलेली आहे की जी ही भारत शासनांची कथा आहे. जसं तुकारामाच्या ओळी वाचल्या की खाली वाचलं नाही तरी ह्या तुकारामाच्या ओळी त्याच्याची मुद्रा उमटत, तसं तुमची उमटलेली. पण असं असताना सुद्धा तुमच्या लेखनाची अजून काही जण एक प्रेरणा म्हणा, तुलना म्हणा किंवा त्यांना आठवण येणं असं जीएशी जोडल्या जाणं जे आहे ते अजूनही होतं पुन्हा. म्हणजे काल मी एकाशी बोलत होतो संध्याकाळच्या वेळेस आणि ते म्हणे उद्या म्हणलं नाही उद्या मी नाही, मी जरा पुण्याला चाललो, मला जरा काम आहे. ते म्हणे काय काम आहे? समीक्षक तुम्हाला सांगतो मी, नाव सांगायला हरकत नाही, ऋषिकेश कांबळे. तर ते म्हणे नाही ते उद्या. मिलं नाही मला असं तर म्हणजे काय काम आहे पुण्याला शनिवारला असं तसं. मिलं नाही मला सासने सरांची मुलाखत घ्यायची असं तसं. मग आमची थोडी चर्चा झाली त्याच्यावर. मग त्यांनी पुन्हा विषय काढला तर मी त्यांना बोललो माझ्या पातळीवर की मला हे असं आहे तसं आहे तसं. पण मला असं वाटतं की का त्यांना ते पुन्हा पुन्हा असं वाटतं, त्याच्या मागे काय कारण असेल? 2 कारणं आहेत, ते आपण लक्षात घेऊयात.
एक म्हणजे आकलन शक्तीची मर्यादा. हा. मला कोणावर टीका नाही नाही करायची, नाही नाही. पण समजून घेण्यामधली जी काही मर्यादा असते ती. आणि दुसरं कारण असं की टप्प्याटप्प्याने जेव्हा जे आधी लिहायला लागले होते नंतर मी लिहायला लागलो, माझ्या कथांची जातकोडी साधारणपणे जी जी आठवण आणून देते अशा प्रकारची भावना निर्माण झाल्यानंतर फार सोप्या पद्धतीने, ज्याला आपण आळस म्हणू, त्या आळशी पद्धतीने पटकन माझं लेखन हे जींशी जोडण्याचा प्रयत्न काही समीक्षकांनी त्या काळात केला. पण तुमच्या माझ्या सुदैवाने एक घटना मात्र अशी घडली की काही सजग आणि चांगल्या, ज्यांचं वाचन विस्तृत आहे अशा समीक्षकांनी असं दाखवून दिलं की जीएनच्या कथांमध्ये मानवी दुःखाचं मूळ हे नियतीमध्ये आहे आणि भारत सासणे हे मानवी दुःखाचं मूळ हे वर्तनामध्ये शोधतात. त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा फरक आहे की नियती शरण अशा प्रकारची भूमिका या लेखकाची नसून ही प्रयत्नवादाकडे जाते. त्यामुळे अर्थातच ती जास्त कल्याणकारी आहे. तर हे सांगितल्यानंतर मी सुटकेचा श्वास टाकला होता. आता अजूनही असं होतं, पण टप्प्याटप्प्याने आता त्या कथित भ्रमातून किंवा कथित अशा संकल्पनेतून मी मुक्त होत चाललेलो आहे. जीएनची कथा वेगळी, माझी कथा वेगळी हे आता चांगल्या समीक्षकांनी दाखवून तर दिलं, पण त्यावर आता एक तुलनात्मक ग्रंथ देखील येतोय. तो अजून प्रकाशित झालेला नाही, पण मुंबईचे एक लेखक एक जीएनची कथा आणि माझी कथा यावरच फक्त चर्चा करत आहे. दीपक करंजीकर अशा नावाचे जे एक आहेत. दीपक करंजीकर आपले याचे नाशिकचे ते नाशिकचे. हा, नाटकवाले. हा. त्यांचा व्यासंग बऱ्यापैकी. त्यांनी ते मोठी जी कादंबरी लिहिली ना त्यांनी, हजारपणाची ती घातसूत्रवाले दीपक करंजीकर, तर त्यांचा सुद्धा त्या आपल्या विशेषांकात लेख आहे की अनाहत नाद जीएनच्या ह्याच्यात जसं ऐकू येतो तसं सासनेच्या कुठल्या प्रतिष्ठानच्या विशेषांकामध्ये लेख आहेत. 14 साली जो अंक आला होता ना त्याच्यामध्ये दीपक करंजीकरचा लेख मी मागे वाचलेला आहे काहीतरी मला. तर तेव्हापासून त्यांच्या मनात आहे 3-4 सिटिंग्स माझ्याबरोबर झाल्या आणि त्यांनी ते केवळ फक्त बाकी इतर काही विषय घेतलेला नाही. माझी कथा त्यांची कथा यांच्यामध्ये तुलना करायची, साम्यस्थळ शोधायची, फरक काय आहे तो शोधायचा आणि मग दोघांचं प्लेसिंग करायचं. तर हे जर झालं तर मला वाटतं की वेगळं साधन पुन्हा समीक्षकांच्या हाती सापडू शकेल. कुणीतरी अभ्यासपूर्ण अशा तऱ्हेचं जे वक्तव्य केलेलं असेल तर ते त्याचा उपयोग होऊ शकेल आणि त्यातून मग हे समज गैरसमज सगळे दूर जाऊ शकतील. आता आणि मी नेहमी म्हणत आलो की पूर्वसूरींकडून आपण काही ना काहीतरी घेतच असतो. त्या दृष्टीने त्यांच्याकडली चित्रात्मकता, त्यांच्याकडली भाषा, त्यांच्याकडलं काही थक्क करणारं पर्यावरण हे कदाचित मी घेतलंही असेल नकळतपणे. तर ते नाकारण्याचं काही कारण नाही, परंतु त्यांच्या प्रभावाखाली मी कधीच नव्हतो हे मी वारंवार सांगत आलेलो आहे. त्यामुळे त्यांच्या प्रभावातून मुक्त होण्याचाही प्रश्न उद्भवत नाही. माझी वाट वेगळी, त्यांची वाट वेगळी आहे, पण ते सिनियर आहेत, मोठे आहेत, मोठा लेखक म्हणून मी त्यांना मानतो. आता ज्या मंडळींनी पूर्वी काहीतरी वाचलेलं आहे माझ्यावर आणि माझं जे काही लेखन वाचलंय आणि ज्यांनी जीएनचं वाचलेलं आहे त्यांचं हे पटकन झालेलं मत त्या काळातलं ते आता ते बदलायला तयार नसतील. तर म्हणून मी म्हटलं की ते आकलनाची एक मर्यादा असते आणि त्यातून ही समीक्षक मंडळी मुक्त व्हायला पाहिजे. मी म्हणत आलो की आपल्या मराठी साहित्यामध्ये एक धागा आहे, एक छोटासा प्रवाह वाहतो, तो म्हणजे जीए, त्यानंतर चित्रम, नंतर ग्रेस आणि नंतर सासणे असा तो धागा आहे. आणि हा अनवट पद्धतीनं चालणारा असा ही चालणारी एक सुरावट आहे. या धागाचं सूत्र, हा जो धागा आपल्या साहित्यामध्ये गुंफला जातोय तो म्हणजे कदाचित अमूर्तता असेल, कदाचित त्यामध्ये एक अमूर्त अशा प्रकारचा शोध असेल की ज्यात हा तिन्ही लेखक त्या पद्धतीनेच करतात आणि मी देखील तेच करतोय. तर ही वाट अनवट अशी आहे, वेगळी आहे, सहसा त्या वाटेने कुणी गेलेला नाही आहे. आणि म्हणून मानवी दुःखाचं मूळ काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न ते करतात, मीही करतो, पण माझं निरीक्षण वेगळं आहे, त्यांचं वेगळं आहे.
तर हे समीक्षकांनीच मांडले की आपल्याकडे असलेला, आणि त्या समीक्षकांचं नाव मला वाटतं हातकणंगले हातकणंगलेकर, त्यांनी हे सूत्र मांडलेलं होतं की आपल्याकडे हे एक सूत्र, एक 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 धागा येतो आणि तो अस्पष्ट असा धागा आहे, परंतु तो बळकट आहे आणि निश्चितपणे येतो आणि तो समजून घेतला पाहिजे आणि तो येतो शासनांपर्यंत आलेला आहे असं. तर हे जेव्हा समीक्षक सांगत होते, बोलत होते, त्यावेळेला अनेक मंडळी बुचकळ्याती पडलेली असतील, काहींच्या भुवया उंचावल्या देखील असतील, पण आता त्या कथित सावलीतून मी आता मुक्त होतो आहे. त्यामुळे जीएनची माझी तुलना होऊ शकते, जीएनची माझ्या दोन्हींचा अभ्यास होऊ शकतो, पण माझ्या कथांमुळे त्यांच्या लेखनाची आठवण होऊ शकते, पण त्यांचं मी स्कूल चालवतो आहे असं मात्र नक्की नाही आहे.